नमस्कार मित्रांनो तुम्ही जर बांधकाम कामगार म्हणून काम करत असाल आणि अजून देखील तुम्ही शासनाच्या वेबसाईटवरती तुमची बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केलेली नसेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। शासनाची वेबसाईट सुरू झालेली आहे, नोंदणीला सुरुवात झालेली आहे। तुम्ही बांधकाम कामगार म्हणून नवीन नोंदणी करू शकता, तुमचा क्लेम देखील करू शकता आणि तुमचं रिन्युअल देखील करून घेऊ शकता। वेबसाईट ही सुरळीतरित्या पूर्ववत सुरू झालेली आहे, त्यामुळे नवीन बांधकाम कामगाराची जर तुम्हाला नोंदणी करायची असेल तर तुम्ही आता वेबसाईटवरती जाऊन तुमची नवीन नोंदणी करू शकता। अत्यंत महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, कारण अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट्स तुमच्यासाठी घेऊन येत असतो। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ ची ही वेबसाईट आहे। या वेबसाईटवरती तुम्हाला तुमच्या नवीन बांधकाम कामगाराची नोंदणी करायची आहे। वेबसाईट सुरळीतरित्या सुरू झालेली आहे। या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। आता यामध्ये तुम्हाला बांधकाम कामगार म्हणून जर नोंदणी करायची असेल तर तुम्हाला पात्रता काय लागणार आहे, कागदपत्र काय लागणार आहेत, अटी व शर्ती काय लागणार आहेत याबद्दलची माहिती आपण सुरुवातीला पाहूया। यामध्ये बघा मुद्दे देण्यात आलेले आहेत। यामधील बांधकाम कामगार नोंदणी यावरती आपण क्लिक केलेलं आहे। आता यामध्ये तुम्हाला काय काय पात्रता लागणार आहे ते बघून घ्या आधी। यामध्ये बघा नोंदणी पात्रता निकष देण्यात आलेले आहेत। नोंदणी पात्रतेसाठी पहिला निकष आहे तुमचं वय 18 ते 60 वर्षे वयोगटातील असलं पाहिजे। 18 ते 60 वर्ष वयोगटातील बांधकाम कामगार हे असले पाहिजेत, ही वयाची अट आहे। त्यानंतर नंबर 2 आहे मागील 12 महिन्यामध्ये 90 दिवसांपेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेलं असलं पाहिजे। म्हणजेच मागील 12 महिन्यामध्ये तुम्ही 90 दिवसाच्या वर बांधकाम कामगार म्हणून काम केलेलं तुमच्याकडे सर्टिफिकेट असलं पाहिजे। तुमच्या ग्रामपंचायतचं म्हणा किंवा मग तुमच्या जे अधिकृत बिल्डर्स आहेत त्यांच्याकडून मिळणार हे सर्टिफिकेट आहे। तुम्हाला त्याचा अर्ज वगैरे देखील मी या ठिकाणी दाखवणार आहे। अर्ज कसा भरायचा आहे काय नाही, तुम्हाला ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन पद्धतीने अर्ज भरता येणार आहेत, याबद्दलची देखील माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत। ही माहिती आता नोंदणी पात्रता निकष तुम्हाला लक्षात आले। आता त्यानंतर नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे काय लागणार आहेत ते बघा। मंडळामध्ये नोंदणी करण्याकरिता फॉर्म व्ही भरून खालीलप्रमाणे दस्तऐवजासह अर्ज सादर करणे अनिवार्य आहे। दस्तऐवज तुम्हाला कागदपत्र काय काय लागणार आहेत बघा। या ठिकाणी पहिला आहे वयाचा पुरावा। वयाचा पुरावा म्हणजेच तुम्हाला TC वगैरे लागणार आहे। त्यानंतर 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र लागणार आहे। तुम्हाला वरती सांगितल्याप्रमाणे 90 दिवसापेक्षा जास्त तुम्ही बांधकाम कामगार म्हणून काम केल्याचं तुमचं सर्टिफिकेट किंवा प्रमाणपत्र त्या ठिकाणी लागणार आहे। रहिवासी पुरावा लागणार आहे। त्यानंतर ओळखपत्र पुरावा म्हणजेच आधार कार्ड वगैरे लागेल। त्यानंतर पासपोर्ट आकाराचे 3 फोटो लागणार आहेत। नोंदणीची फीस तुम्हाला जास्त काही नाही, फक्त ₹1 तुम्हाला वार्षिक वर्गणी या ठिकाणी आहे। वार्षिक नोंदणी फीस तुम्हाला ₹1 या ठिकाणी आहे आणि वार्षिक वर्गणी ₹1 अशा प्रकारे ही फीस असणार आहे। तर अशा प्रकारे तुम्ही तुमची नोंदणी या ठिकाणी करू शकणार आहात। ही कागदपत्र आणि ह्या शर्ती आणि या निकषानुसार तुमची नोंदणी या ठिकाणी करता येणार आहे। आता ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला नोंदणी कशी करायची त्याबद्दलचा अर्ज या ठिकाणी देण्यात आलेला आहे। खाली तुम्ही इथं पाहू शकता, अर्ज डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा। या लिंकला आपण क्लिक करणार आहोत। या लिंकला क्लिक केल्यानंतर आपला जो अर्ज आहे तो या ठिकाणी डाउनलोड होणार आहे। अर्ज डाउनलोड झालेला आहे। आता आपण ओपन करून घेऊया। बघा या ठिकाणी अर्ज डाउनलोड झालेला आहे। महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ या अंतर्गत हा अर्ज तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने प्रिंट काढून भरून द्यायचा आहे। बांधकाम कामगार लाभार्थी नोंदणी अर्ज नमुना क्रमांक 5 या ठिकाणी अर्जदाराने भरावयाची माहिती म्हणजेच अर्जदाराचे पहिलं नाव, वडिलांचं नाव, आडनाव, बाजूला तुमचा फोटो लावायचा आहे, त्याखाली तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे। त्यानंतर योग्य ठिकाणी टिक करामध्ये पुरुष आहात, स्त्री आहात, विवाहित आहात, अविवाहित आहात त्या ठिकाणी टिक करायचं आहे। तुमची जन्मतारीख लिहायची आहे, मोबाईल क्रमांक लिहायचा आहे, वर्गवारी म्हणजेच SC ST NT OBC जनरल कोणत्या कास्टमधून तुम्ही येता त्याला टिक करायचं आहे। त्यानंतर स्थानिक पत्ता, तुमचा घराचा पत्ता, शहर, तालुका, जिल्हा, महाराष्ट्र राज्य, पिनकोड लिहायचा आहे। तुमचं महत्त्वाचं ठिकाण या ठिकाणी लिहायचं आहे। कायमचा पत्ता देखील तुम्हाला गाव, शहर, तालुका, जिल्हा, राज्य, पिनकोड अशा प्रकारे सर्व लिहायचं आहे। राशन कार्डमधील तुमचा राशन कार्ड कोणता आहे, दारिद्र्य रेषेखालील आहे, अंत्योदय आहे, अन्नपूर्णा शिधापत्रिका आहे, केशरी शिधापत्रिका आहे, यापैकी कोणता आहे त्या रेशन कार्डचा तुम्हाला क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे। त्यानंतर ठेकेदार
किंवा विकासक, तुम्हाला म्हटलं होतं 90 दिवसाचं जे प्रमाणपत्र आहे ते ठेकेदार, विकासक, आस्थापनेचे नाव, ज्यांनी तुम्हाला प्रमाणपत्र दिलेलं आहे त्यांचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे. कामाचं ठिकाण तुम्हाला टाकायचं आहे, तुम्ही काम कुठं करता, गाव, शहर, तालुका, जिल्हा, दूरध्वनी क्रमांक, तुमचा मोबाईल क्रमांक टाकायचा आहे ज्या ठिकाणी तुम्ही काम करता किंवा ज्या ठेकेदाराकडून तुम्ही प्रमाणपत्र घेतलेलं आहे 90 दिवसाचं त्याचं तुम्हाला या ठिकाणी दूरध्वनी क्रमांक, कामाचं स्वरूप टाकायचं आहे. प्रतिदिन मोबदला, तुम्हाला प्रतिदिन मजुरी किती भेटते ती देखील या ठिकाणी टाकायची आहे. नियुक्तीचा दिनांक टाकायचा आहे. प्रतिमाह मोबदला किती भेटतो ते देखील या ठिकाणी टाकायचं आहे. ही सर्व माहिती तुम्हाला त्या 90 दिवसाच्या सर्टिफिकेटवरती भेटून जाईल. त्यावरती जसं दिलेलं आहे तसंच या अर्जामध्ये तुम्हाला भरायचं आहे. त्यानंतर तुमच्या कुटुंबाचा तपशील या ठिकाणी द्यायचा आहे. कुटुंबातील सदस्याचे नाव, पुरुष, स्त्री, वय, अर्जदाराशी नाते, शिक्षण, व्यवसाय, नामनिर्देशित टिक मार्क करून तुम्हाला नामनिर्देशित करायचं आहे. नामनिर्देशित म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी नॉमिनी कोणाला करायचं त्या ठिकाणी टिक करायची आहे. त्यानंतर अर्जदाराचा बँक खात्याचा तपशील, हा महत्त्वाचा तपशील आहे. ही व्यवस्थित माहिती तुम्हाला या ठिकाणी द्यायची आहे. बँकेचं नाव लिहायचं आहे, शाखेचं नाव, बँक शाखेचा पत्ता लिहायचा आहे, IFSC कोड लिहायचा आहे. तुमच्या पासबुकवरती IFSC कोड असतो, तो कोड लिहायचा आहे आणि बँक खात्याचा तुमचा क्रमांक टाकायचा आहे. अशा प्रकारे सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी भरून घ्यायची आहे. ठिकाण, दिनांक, अर्जदाराची सही किंवा अंगठा या ठिकाणी करून सर्व माहिती या ठिकाणी भरून हा अर्ज तुम्हाला सबमिट करायचा आहे. ही झाली ऑफलाईन पद्धत. आता आपण पाहूया ऑनलाईन पद्धत कशी आहे. आता परत आपण वेबसाईटवरती आलेलो आहोत. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बरेचसे मुद्दे या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. हे तुम्ही पाहू शकता. बांधकाम कामगार नोंदणी, सुरुवातीला तुम्ही या ठिकाणी बघू शकता. हे जे आहे हे बांधकाम कामगार नोंदणी, या ठिकाणी तुम्ही नवीन नोंदणी करू शकता. त्यानंतर बांधकाम कामगार दाव्यासाठी ऑनलाईन अर्ज करा म्हणजेच क्लेमसाठी. त्यानंतर बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणीचे नूतनीकरण, रिन्युअल करायचं असेल तर हे ऑप्शन आहे. त्यानंतर आपली बांधकाम कामगार नोंदणी अद्ययावत करायची म्हणजे तुम्हाला काही माहिती त्यामध्ये अपडेट करायची असेल तर तुम्ही अपडेट करू शकता. त्यानंतर बांधकाम कामगार प्रोफाईल लॉग इन करायचं या ठिकाणून आणि उपकरण भरणा पुढे जाण्याकरिता लॉग इन या ठिकाणी करायचं. तर अशा प्रकारचे ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. तर ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला नोंदणी कशी करायची आहे ते आता आपण बघूया. या ठिकाणी बांधकाम कामगार नोंदणी पहिला ऑप्शन जे आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला समोरचं पेज ओपन होणार आहे. या ठिकाणी पाहू शकता सूचना आलेली आहे. कृपया लक्ष द्या. या ठिकाणी जर तुम्ही कल्याणमध्ये काम करत असाल म्हणजेच मुंबई येथील कल्याणमध्ये जर काम करत असाल तर कृपया कल्याण हे तुमचे जवळचे WFC स्थान म्हणून निवडा. किंवा तुम्ही इचलकरंजीमध्ये काम करत असाल तर कृपया इचलकरंजी हे तुमचे जवळचे WFC स्थान म्हणून तुम्हाला निवडायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही नवीन नोंदणीसाठी इथून सुरुवात करू शकता. आधार नंबर या ठिकाणी टाकायचा, तुमचा करंट यूज मोबाईल नंबर, सध्या वापरत असणारा मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आणि प्रोसीड टू फॉर्म क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा फॉर्म या ठिकाणी ओपन होणार आहे. फॉर्म कसा भरायचा सविस्तर संपूर्ण माहिती आपण आपल्या चॅनलवरती आधीच दिलेली आहे. एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही पाहून तुमचा फॉर्म कसा भरायचा, तुम्हाला काय काय कागदपत्र त्या ठिकाणी अपलोड करायचे, ही सविस्तर माहिती तुम्ही तो व्हिडिओ पाहून या ठिकाणी फॉर्म तुमचा भरू शकता. तर अत्यंत महत्त्वाची माहिती सर्व बांधकाम कामगारांना नवीन नोंदणीसाठी या ठिकाणी मी सांगितलेली आहे. महत्त्वाची माहिती आहे. सर्व बांधकाम कामगारांना तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.